नवी मुंबईत गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि आज देखील नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे। मी सध्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट भाजीपाला मार्केट या परिसरात आहे। आपण पाहतोय की एपीएमसी भाजीपाला मार्केट या परिसरात सध्या तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या पाणी साचलेलं आहे। खरं तर एपीएमसी मार्केटचा जो प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि एपीएमसी मार्केट भाजीपाला मार्केट आहे त्या रस्त्यावरती देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि आपण पाहतो की व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना याचा नाक त्रास सहन करावा लागत आहे। काही विक्रेते असेल किंवा व्यापारी असेल हे देखील या पाण्यातून मार्ग काढत आहे आणि काही छोटे लहान विक्रेते आहे आपण दृश्यामध्ये पाहतोय हे देखील या पाण्यातून वाट काढत आपल्या गंतव्यस्थानी जात आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या पाणी साचलं चित्र आपणास पाहायला मिळत आहे। काही लहान वाहने देखील असतील दुचाकी त्या देखील सध्या पाण्याखाली वेढल्या गेलेल्या आहेत आणि आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात सध्या एपीएमसी भाजीपाला मार्केट या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। या पाण्याचा जो फटका आहे तो सध्या सर्वसामान्यांना देखील बसत आहे। पाण्यामुळे आणि या साचलेल्या पाण्यामुळे सध्या मार्केटमध्ये ग्राहक देखील नाहीसे झालेले आहेत। खरं तर मुसळधार पाऊस बरसतो आहे आणि त्यातच एपीएमसी मार्केट हा सखोल भाग आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की एपीएमसी मार्केटमध्ये जो भाजीपाल्याचा जो मेन कचरा असतो तो देखील सध्या या पाण्यामध्ये आहे आणि आपण पाहतो की पाण्यामध्ये सगळा जो भाजीपाल्याचा वेस्टेज कचरा आहे तो सध्या आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर रोगराई पसरण्याची देखील भीती आणि शंका आहे। मात्र आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या पाणी साचलं चित्र आपल्यास पाहायला मिळत आहे। खरं तर काही वाहनधारक आहे दुचाकी ते देखील पाण्यातून आपली वाट काढत आहे। अशा प्रकारे एपीएमसी भाजीपाला मार्केट या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। खरं तर हा सकल भाग म्हटला जातो आणि या ठिकाणी सध्या आता सकाळची वेळ आहे। व्यापारी आणि विक्रेत्यांची ये-जा असते। मात्र या पाण्यामुळे सध्या या मार्केट परिसरात सध्या हा ग्राहक दिसेनासे झालेले देखील आहेत। खरं तर काही महिला देखील आहेत आपण पाहू शकतो की त्या आपल्या माल म्हणजे भाजीपाला जो माल असतो तो घेऊन सध्या त्या या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे। मात्र व्यापाऱ्यांना आणि येथील जे ग्राहक आहेत त्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। पूर्ण हा रस्ता आपण पाहू शकतो की अर्धा किलोमीटर रस्ता या रस्त्यावरती पूर्ण पाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर एपीएमसी भाजीपाला मार्केट रस्त्याला सध्या तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि दृश्याला आपण पाहतो की हेच ते एपीएमसी भाजीपाला मार्केट आहे आणि इथूनच भाजी घेऊन आपल्याला हा एपीएमसी मार्केटचाच भाजीपाला मार्केटचाच संकुल आहे। इथूनच भाजी घेऊन आपल्याला ज्या मार्गातच वाट करत आपल्याला बाहेर जावं लागतं। मात्र पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण आपण खाली पाहतो की या ठिकाणी सगळा कचरा आपल्यास पाहायला मिळत आहे त्यामुळे रोगराई देखील पसरू शकते। आता तरी एपीएमसी प्रशासन जागा होणार का? पुन्हा एकदा नाले सफाईचा जो प्रश्न आहे तो सध्या या ठिकाणी उपस्थित होत आहे। कॅमेरा पर्सन अथर्वसह मी रवी खराड TV9 मराठी एपीएमसी भाजीपाला मार्केट नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।